आपण जनतेपर्यंत आपण केलेली कामं पोहोचवली पाहिजेत. कळलं का? निवडून आल्यानंतर आपण कामं करतो हे कळायला नको लोकांना. मग आता गेल्या निवडणुकीमध्ये आपण कबूल केलं होतं की आपण मार्केटमध्ये LED लाईट लावले की नाही 6 महिन्यात. मग ते पोचलं पाहिजे ना. हां, आता सुद्धा आपण हायड्रॉलिक मशीन्स आपण देणार आहोत. मग ते हायड्रॉलिक मशीन्स आपण देणार आहोत हे लोकांपर्यंत. मी एक 5 मिनिटात फोन करतो तुम्हाला. जरा एक अर्जंट काम आहे, मग करतो. बघ बाळा, मला माहिती आहे की तू माझी माफी मागायला आलेस, पण त्याची काही गरज नाही आहे. मी तुला काय फक्त सून नाही, मुलगी समजतो. माफी मागायची काही गरज नाही. होतं असं कधी कधी. आता इलेक्शनची कामं आहेत, खूप फोन करायचे आहेत, मला बोलायचं आहे. हां बाळा, तू नंतर बोल ना माझ्याशी. जरा जा बाहेर. हां, माफी तर मागायचीच होती, पण मला अजून काहीतरी बोलायचं आहे. आजपासून घरच्या कामांकडे अंबिका आत्याच बघतील. मोठी आईने दिलेले सगळे अधिकार आणि जबाबदाऱ्या मी त्यांच्यावर सोपवल्या आहेत. हे असं करायचं कारण? दादा, मी सून नसताना ह्या तिजोरीच्या चाव्या, हे अधिकार मिरवणं ना मला मूर्खपणा वाटायला लागलाय. हो म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं? दादा, मला फक्त एवढंच म्हणायचंय की मी ज्या कोंडीत अडकले ना, मी त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते फक्त. आणि त्यामुळे काय? तू हे घर सोडून तर जाणार नाहीस ना? नाही दादा, मी हे घर सोडून नाही जाणार. तुमचे शब्द आहेत लक्षात माझ्या. आणि तुम्ही बरोबरच बोललात. मी जर हे घर सोडून गेले ना, तर तुमच्या भांडणाला काहीच अर्थ उरणार नाही. हे तुझ्या लक्षात आलं, खूप छान झालं. आता अजिबात कुठेही जायचं नाही. तूच माझ्या घरची सून आहेस हे लक्षात ठेव. नाही जाणार. फक्त एक गोष्ट मला कळत नाही की हे म्हणजे ह्या सगळ्या जबाबदाऱ्या त्या अंबिकाच्या हातामध्ये द्यायची काय गरज होती? एक तर ती अतिशय बिंडो बेजबाबदार मुलगी आहे. काय कळतं तिला? स्वतःचा संसार धड तिला चालवता आलेला नाही, स्वतःच्या नवऱ्याला सुधारता आलेलं नाही. इतकी वर्ष झाली. आपलं घर कसं सांभाळणार आहे ती? सगळा घोळ घालून ठेवेल. सगळ्या या बायकांच्या कामामध्ये मला लक्ष घालावं लागेल. तुला बोलून तरी काय उपयोग आहे म्हणा. पण याचा अर्थ आता सगळ्या बायकांच्या कामामध्ये मला लक्ष घालावं लागणार. आणि हे सगळं केल्यामुळं एका बाईला मात्र तू खूप आनंद देऊन गेलीस. वैजयंतीला खोलीत बसले, एकटीच सुखात जगते. माझी मजा बघत असेल ती. काय झालं? असे अचानक का आलात? हे जे काय घडलंय ते आपल्या दोघांमध्ये. भांडण आपल्या दोघांचं आहे. पण घराकडे का दुर्लक्ष करतेस तू? हा, काय म्हणताय तुम्ही? काय म्हणायचं म्हणजे? घराची जबाबदारी कशी काय टाळू शकतेस तू? ठीक आहे, माझ्याकडे लक्ष नाही तुझं, पण घराकडे दुर्लक्ष कसं करतेस तू? अजूनही तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि कपाळावरचं कुंकू माझ्या नावाचं आहे, विसरू नकोस. ते विसरलेले नाहीच आहे मी. तुम्हीच म्हणाला तर कुंकू पुसून टाक, पण मी कुंकू पुसलेलं नाही अजून. आता काय झालं ते सांगितलं ना तर बरं होईल. मी काय तुझं रिपोर्टर आहे? उठसूट तुला येऊन बातम्या द्यायला? तुला समजत नाही काय चाललंय ते? की ते माझ्याशी भांडत बसण्यापेक्षा बाहेर जाऊन घराची जबाबदारी का नाही घेत तू? पण तुम्हीच माझ्या जबाबदाऱ्या काढून आर्याला दिल्यात ना. हे ऐकवणार हे माहीत होतं. ह्याचीच वाट बघत होतीस तू. हे जे काय तू बोलतेस ना ते त्या म्हातारी आणि मुक्तामुळं. त्यांच्यासारखेच पंख फुटलेत तुला. त्यांचं नाही माहिती मला. माझे स्वतःचे पंख हे मंगळसूत्र आणि कुंकू याच्यामध्ये जखडले गेलेत.
ते जर घडले नसते तर ज्या क्षणी तुम्ही मला नीच म्हणाला तेव्हा सोडून गेले असते मी. एवढा अपमान होऊन सुद्धा अजून मी घरातनं गेलेले नाहीये, कारण मला माझ्या जबाबदाऱ्या ठाऊक आहेत. नुसतं ठाऊक असून उपयोग काय? त्यासाठी या खोलीच्या बाहेर पडावं लागतं, हात पाय हलवावे लागतात, तेव्हा जबाबदाऱ्या पार पाडता येतात. त्या घरातल्या सगळ्या बायकांनी या घराचा खेळ खंडोबा करून ठेवलाय, भातुकलीचा खेळ केलाय. अगं त्या आर्याने तुझ्याकडनं या सगळ्या जबाबदाऱ्या खेचून घेतल्या आणि आता त्या अंबिकाच्या हातामध्ये देऊन बसले. तिने एकटीनेच नाही खेचलेल्या. माहितीये मला माहिती आहे की त्या मी दिल्यात त्यांना. मग आता मी काय ही फालतूगिरी करत बसू? निवडणुका तोंडावरती आल्या, त्या प्रचार करायचं सोडून उद्याची भाजी कुठली करायची हे मी ठरवू? मला एक कळत नाही की हे तुला कळत कसं नाही. जी जबाबदाऱ्या घ्यायला सक्षम आहे त्या मुक्ताकडे सगळं सोपून का नाही टाकतात तुम्ही? जी सारंगची खरी बायको आहे तिच्याकडे सगळं सोपायचं सोडून जी या घरची सून होण्याची फक्त स्वप्न बघते तिच्याकडे सगळं सोपवलं. मुक्ताला घेऊ दे ना जबाबदारी. बघ, त्या भिकारडीला मी या घरची सून कधीही होऊ देणार नाही. मी दिलेला शब्द कधीही बदलणार नाही. हा, तिचं नाव बदलू शकतं. मुक्ता शिंदेच्या ऐवजी स्वर्गीय मुक्ता आत्माराम शिंदे. बाई बाई, एकट्या बाईनं काय काय करावं? मदतीला हात नाही आणि अधिकार दाखवायला पायलीला 50, खायला मुंडकी आणि राबायला मी एकटी. आशाताई, मुक्ताताई, काही नाही, ते मी एकटीच बडबडत होते. तुम्हाला माहिती आहे ना माझी सवय. अहो एवढ्या माणसांचं एकटीने तुम्हाला स्वयंपाक करायची सवय नाही ना, म्हणून मी मदत करायला आली आहे. तुम्ही लई चांगले आहात मुक्ताताई. म्हणजे जगात कोणी चांगलं असेल ना तर तुम्हीच आहे बघा. नाहीतर ती आर्या नुसती मोठ्या आईकडनं जबाबदाऱ्या घेऊन बसलीये, करत तर काही नाही. त्या दिवशी भाजी निवडायला गेली आणि सगळी पानं कचऱ्याच्या डब्यात आणि देठ शिजवायला. आणि फक्त जबाबदाऱ्या वाटायचा कार्यक्रम असतो, पण मोठ्या आईसारखी एक पण जबाबदारी घेणार नाही. ठीक आहे, आता मी आले आहे ना, आपण दोघं मिळून पटकन स्वयंपाक बनवून टाकू. तुम्हाला अंबिकाताईने पाठवलं ना? नाही, मी तर माझ्या मनाने आले. ते कशाला मला पाठवतील? म्हणजे तुम्हाला काही बी माहित नाही? कशाबद्दल? हो, आर्याताईनं तिच्या सगळ्या जबाबदाऱ्या अंबिकाताईकडे दिलेत.